लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी 18 वर्षापेक्षा अधिक वयाची असली तरी विवाह करण्यापूर्वी आई वडिलांची संमती घेणं कायद्याने बंधनकारक करण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे। यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा अशीही त्यांनी मागणी केली आहे। त्यांच्या या विधानाची आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। भाजपचे आमदार प्रशांत बंब आपल्यासोबत आहे। तुम्ही एक विवाह संदर्भातला एक प्रस्ताव आणि एक तुमची एक मागणी ठेवलेली विधानभवनामध्ये नेमकी काय आहे ती सविस्तर सांगा। आज आपल्या राज्यामध्ये आई वडील प्रचंड अस्वस्थ आहेत, कारण की त्यांचे मुलं मुली वय 18 वर्ष झाले की कायद्याचा आधार घेतात आणि पळून जाऊन लग्न करू लागले आणि पळून जाऊन लग्न करू लागलेच, परंतु त्याचं डिवोर्सचे प्रमाण पण वाढलेले आहेत। म्हणजे 6 महिने पण ते लग्न टिकत नाही। म्हणून मी असा मुद्दा ठेवला होता अर्धा तास चर्चेमध्ये की त्यांचं वय 18 वर्ष जरी मुलीचं असलं आणि मुलाचं 21 वर्ष असलं, आई वडिलांची संमती पाहिजे। ती संमती याकरता पाहिजे की अजून त्यांचं डोकं इतकं परिपक्व झालेलं नाहीये की सामाजिक भान, आर्थिकदृष्ट्या काय होईल, कौटुंबिक कल कसे सांभाळले पाहिजे। दुनियामध्ये आपल्याला जायला फक्त प्रेमविवाह किंवा विवाह हेच एकटं नसतं, पूर्ण आयुष्य आपल्याला घालवायचं असतं आणि त्याची जाण आणि परिपक्वता ही आपल्या आईवडिलांना असते। आईवडील आपल्या पोटच्या मुलांना त्याचं काय बघणार, त्या मुलाला बरोबर आर्थिकदृष्ट्या तो सक्षम आहे की नाही, तो बरोबर शिकलेला आहे की नाही, त्याला बरोबर म्हणजे कुटुंबाचं काय म्हणतात त्याला हॅबिट्स काही आहेत का वेगळ्या वेगळ्या, हे चेक करतात। म्हणून मुला मुलींनी ह्या वयामध्ये पळून जाऊन लग्न करण्याच्या अगोदर आईवडिलांची संमती घेतली पाहिजे, विवाहाची नोंदणी सरकारकडे केली पाहिजे, असं माझं मत आहे। मात्र कायद्याप्रमाणे 21 वर्ष आणि 18 वर्षाची तरतूद आहे। अशा ह्याच्यामध्ये कायदा जर बदल करायचा असला तर नेमकं कशी त्याची प्रोसेस असणार? नाही, वय वर्ष 18चं 21 जर करायचं असलं मुलीचं तर तो केंद्राकडे जावं लागेल, मुलाचं 21चं 24 असेल तरी केंद्राकडे जावं लागेल। पण माझं म्हणणं आहे जरी आज 18 आणि 21 असलं तरी लग्न करायला हरकत नाही, पण आईवडिलांच्या संमतीच्या शिवाय करू नये। आणि जर करायचंच असलं तर काउन्सिलिंग व्हावी, जसं घटस्फोट घेताना आपण काउन्सिलिंग करतो की तू डिवोर्स घेऊ नको वगैरे वगैरे, तशी काउन्सिलिंग करून आई वडिलांच्या संमतीने त्यांनी लग्न करावं असं माझं मत आहे। एकंदरीत काउन्सिलिंग संदर्भात विवाह संदर्भात जी 18 वर्षाची अट आहे, लग्न जरी 18 वर्षात होते मात्र आई वडिलांची परवानगी असणं बंधनकारक असावं असा कायदा करण्यात यावा असं प्रशांत बंब यांनी म्हटलं। कॅमेरामॅन दत्ता संतोष मोरे, मुंबई।